जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। संगमनेर शहरातील नावाजलेली गृहलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक आशा भांगरे यांच्या वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी 14 मे रोजी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मालपानी लॉन्सच्या हॉलमध्ये पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री सुमतीजी लांडे हे होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, मालपानी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजयजी मालपानी, काकासाहेब कोयटे, बापूसाहेब टाक, प्रदीपभाई शहा, डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, S.Z. देशमुख सर, डॉक्टर रावसाहेब कसबे, रंगनाथ पटारे यांच्यासह विविध मान्यवर, गृहलक्ष्मी पतसंस्थेचे सर्व संचालक, मॅनेजर, कर्मचारी, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आशा भांगरे यांच्या वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची या पुस्तकासाठी सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पाटील सर यांनी केले तर आभार आरोटे मॅडम यांनी मानले। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। की निश्चितपणे अत्यंत संघर्षातून अनेक कष्टातून सामाजिक राजकीय अर्थकारणातून पुढे वाटचाल चालू आहे। ती वाटचाल अशी चालू राहावी आणि त्या वाटचालीचे आपण जे वाचन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून खूप प्रेरणा मिळावी आणि त्यांचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवून आपली पण वाटचाल ही अत्यंत सुंदर आणि सहज पूर्ण व्हावी। मी आपणा सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो। आशाताईंना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। गृहलक्ष्मी परिवाराबद्दल मी लिहावं, मी ते डबवलं लिहून काढलं आणि सुमताईंच्या हातात दिलं। त्या म्हटल्या हे काय केलं म्हणे, फक्त संस्थेविषयी लिहिलं, तुझ्याविषयी काहीच लिहिलं नाही, तू काय आकाशातून आली का, तू कशी आलीस, कोणाची मुलगी, तुझ्या आजोबा कोण, हे सगळं आलं पाहिजे म्हणून मी ते परत लिहायला घेतलं। आणि ही गोष्ट होती 2013ची, माझ्या मुलाचं लग्न होतं आणि मग मी तो खडतर प्रवास सुरू केला आणि तो आत्ता 2024 मध्ये समाप्त झाला। पण उशिरा का होईना मी ते पुस्तक लिहून पूर्ण केलं। सुमतीताईंच्या पसंतीस ते उतरलं, हे माझ्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये माझ्या सरळ भाषेमध्ये मला जे काही वेळावाकडे 2 शब्द लिहिता आले ते मी इथं लिहिलेले आणि सगळ्यांनी ते अवश्य वाचावं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वच महिलांना आणि सर्व बंधूंनाही एक प्रत ही माझ्यातर्फे सप्रेम भेट म्हणून मी देणार। त्यामुळे त्या भेटीचं स्वागत करावं आणि ते वाचावं आणि नंतर मला कळवावं की तुम्हाला ते पुस्तक कितपत आवडलंय।
अशी माझी माफक अपेक्षा राहील. तुम्ही माझ्याबद्दल 2 शब्द ऐकून घेतले म्हणून मी आपले आभार. धन्यवाद. आपण सगळे म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आज मला ते उलटं करायचे आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक पुरुष असतो आणि तो आशाताईंच्या जीवनात आजच्या दिवशी 52 वर्ष पूर्वी आला. मी सुधीरला विनंती करतो की आज बापूसाहेबांचा आणि आशाताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. पुस्तक ताईंनी मला 3-4 दिवसापूर्वी वाचायला दिलं. मी पूर्ण वाचलं, परंतु आज जे पान उघडलं त्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं मला वाचण्यात आलं आणि म्हणून मी हा बोलण्यापुढे सुधीरताईंना सत्कार करायला लावला. भूगोल आणि पतसंस्था अर्थात कुठलाही संबंध नाही. मी भूगोल आता नाही कोल्हापूर सगळ्याच्या आता काही शिकलो. आम्हाला पेढी कॉमर्सला फक्त एक भूगोल हा एक विषय होता. आणि मॅडम 87 साली ज्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात घुसल्या म्हणजे मला तोही विचार पडला की भूगोल हा विषय ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवला त्या कॉमर्स क्षेत्रात कशा घुसल्या. पण एक जिद्द असते, काहीतरी करायची तळमळ असते. परवा दिवशी काकासाहेब कोयटेची समता पतसंस्था तिच्या श्रीरामपूर शाखेचा 25वा वर्धापन दिन होता. मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला. आपल्या महाराष्ट्राचे पतसंस्थाचे कमिशनर श्री शैलेश कोथमेरे साहेब आले होते. आणि महाराष्ट्रात जेवढे गडबडी पतसंस्थांमध्ये झाल्या तर महिला पतसंस्थांमध्ये काही एकही गडबड झाल्या नाही असं त्यांनी भर सभेत सगळ्यांसमोर सांगितलं. आणि काही तुमची तर पतसंस्था आपल्या नगर जिल्ह्यात पहिली पतसंस्था आहे आणि 37 वर्ष या पतसंस्थेने वाटचाल सुरू केलेली आहे. हे पुस्तक लिहिताना ताईंना ज्यांनी मदत केली, पहिले मॅनेजर गृहलक्ष्मी पतसंस्थेचे तात्यासाहेब होते आपले. ADCC बँकेत रिटायर झाल्यानंतर खताळ बँकेला गेल्यानंतर गेला तात्या कुलकर्णी, तिथपासून तर सुनीताई भांगरेपर्यंत जेवढा स्टाफ त्यांच्यासोबत काम केलं आणि त्यांची पतसंस्थेची भरभराट व्हायला मदत केली. अगदी त्यात क्लार्क असेल, शिपाई असेल, इव्हन तुम्हाला म्हणतो की पतसंस्थेचे कलेक्शन एजंट सुद्धा असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी धोरणं व्यक्त केलेले आहेत. पतसंस्था नुसतीच चालवली नाही. मॅडमचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला पायाचा, चालणं मुश्किल झालं, त्यांना वसुलीचे हाऊस आणि त्यात त्यांनी मारुती व्हॅन घेतली वसुलीसाठी आणि त्या मारुती व्हॅनवर बोर्ड लावला गृहलक्ष्मी पतसंस्था वसुली पथक. मॅडम गाडी घेऊन जायच्या त्याच्या आधी 2 मिनिटं त्या घराला कुलूप लागल्या दिसायचं. मग मॅडम ती गाडी विकून टाकली. म्हणजे महिला असूनही तुम्हाला मला सांगायला आश्चर्य वाटलं. एक कर्जदार आहे आपल्या संगमनेर शहरातला चांगला प्रतिष्ठित, त्याची ट्रक जप्त करायला तो थकला म्हणून ताईंनी नेहरू चौकातनं त्याची ट्रक ओढून आणलेली. ते अशी कर्तव्यकारी संगमनेरमधल्या कधी पहिल्या काही चेअरमनी दाखवलेली नाही अजून असं माझं मत आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, भाजीपाला विकणाऱ्या स्त्रिया, चहाची गाडी लावणाऱ्या स्त्रिया, किराणा दुकानात छोट्या गोळ्या बिस्किटचं घेऊन बसतात त्या स्त्रिया, फॉल पिकू करणाऱ्या महिला, पिठाच्या गिरणी चालवणाऱ्या महिला, मिरची काढून करणाऱ्या महिला, अशा ज्या तळागाळाच्या महिला आहेत ज्यांना तुम्ही नॅशनलाइज बँका झाल्या, इतर बँका झाल्या, कमर्शियल हे सहकार आर्थिक सहकार घेत नाही, त्या अनेक महिलांना अशा त्यांनी उभं केलेलं आहे. प्रवृत्त आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची, ते त्यांच्या आयुष्याची सांगड त्यांनी पतसंस्था चळवळीशी घातलेली आहे. त्याचं मला खूप खरं म्हणजे बरं वाटलं. आणि हे पुस्तक वाचत असताना मला जाणवलं की आशाताई ज्या कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचे जे काही आजोबा आहेत, पंजोबा आहेत, आजोबा म्हणून सावळेराम लक्ष्मण पाटील सावळेराम मास्तर, हे सत्यशोधक पद्धतीतून आलेले आहे. सत्यशोधक पद्धतीतून आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. हे पुस्तकामध्ये वाचल्यानंतर मला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला की 1940 साली आशाताईंच्या कुटुंबामध्ये सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झालेला होता. आणि आशाताईंनी हे पुस्तक लिहिताना स्वतःच्या पतसंस्थेच्या वाटचालीचाच केवळ आढावा घेतलेला नाही, तर जागतिक पतसंस्था चळवळीचा किंवा जागतिक सहकार चळवळीचा सुद्धा आशाताई आपण आढावा घेतलेला आहे.
त्यांच्या पुस्तकात त्यांनी सहकार हा शब्द कुठून आला याचा सुद्धा शोध घेतलेला आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे सहकार हा मूळ लॅटिन शब्द आहे आणि कोऑपरेटिव्ह, को म्हणजे एकत्र येणं आणि ऑपेरानी म्हणजे काम, हा शब्दांची उकल सुद्धा आशाताई मला पहिल्यांदाच आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून झाली. तेव्हा आपला जो काही अभ्यास आहे, आपण प्राध्यापिका आहात आणि प्राध्यापक किंवा सुशिक्षित माणसं फारशी आमच्या पतसंस्था चळवळीत येत नाही, परंतु ताई अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत घराण्यातल्या आहात. त्या या चळवळीमध्ये आल्यामुळे आमच्या चळवळीला एक चांगल्या नेत्या निश्चितपणे मिळालेल्या आहेत. आणि पुस्तकामध्ये जे काही वाचलं मी, अहमदनगर जिल्ह्यातली पहिली महिला पतसंस्था स्थापन करण्याचा मान आशाताईंनी आपण मिळवलेला आहे. एवढंच नव्हे तर वसुलीमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मध्ये कलम 101 जे आहे ते 1988 साली याचा समावेश सहकार कायद्यामध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम 101च्या कायद्याप्रमाणे वसुली करण्याचा मान देखील आशाताई तुमच्याकडे आहे. आणि मला वाटतं त्या पुस्तकामध्ये जे वसुलीचे प्रसंग मी वाचले त्यामध्ये अनेक वेळा आपल्याला वसुली करताना खूप वाईटपणा घ्यावा लागला. केवळ वाईटपणाच नव्हे, आपल्याला फौजदारी गुन्ह्याला सुद्धा सामोरं जावं लागलं. खरं तर वसुलीमध्ये वाईटपणाची पतसंस्था घेते तीच पतसंस्था यशस्वी होते. आणि ताई तुम्ही तो वसुलीमध्ये वाईटपणा काही काळ राजकारणात असून सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे मला ताई तुमचा निश्चितपणे अभिमान आहे. आणि गेले 3 तप 36-37 वर्ष आपण ही पतसंस्था एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. आणि इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक पतसंस्था अडचणीत येत असताना आम्ही आशाताईंना ऑनलाईन तो पुरस्कार दिला होता. मी कोपरावून पुरस्कार देत होतो आणि आशाताई ऑनलाईन पद्धतीनं तो पुरस्कार स्वीकार होता. तो क्षण सुद्धा आशाताई मला आठवतो. एवढंच नव्हे, गृहलक्ष्मी पतसंस्थेला बेस्ट चेअरमन म्हणून सुद्धा राज्य फेडरेशनच्या वतीनं पुरस्कार दिला गेलेला आहे. बेस्ट चेअरमन म्हणून दिला गेलेला आहे. या संस्थेचे मॅनेजर जे आहेत सुरेंद्रताई आरोटे यांना बेस्ट मॅनेजर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांच्या काही क्लार्कना बेस्ट क्लार्क म्हणून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. अशी सर्व गुण संपन्न असलेली ही जी पतसंस्था आहे तिच्या क्लार्क असो, मॅनेजर असो, चेअरमन असो, यांना सगळ्यांना बेस्ट पुरस्कार मिळालेला आहे. अशी संस्था महाराष्ट्रामध्ये तरी आमच्या पतसंस्था चळवळीला काही आपला निश्चितपणे अभिमान आहे. आणि आपण जी काही ही पुस्तिका लिहिलेली आहे याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी तुम्हाला खरं तर खूप खूप धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. याला एक वेगळं धाडस लागतं. आणि आशाताईंचं वर्णन करताना मी एक शूर प्राध्यापिका म्हणून त्यांचं वर्णन करतो. स्कूटरवर तिकडे जातात काय, ऍक्सिडेंट होतो काय, आणि त्यानंतर देखील पुन्हा आपल्या पायावरती उभं राहतात काय. आमच्या एका मित्रानं मला सांगितलं की माझा स्कूटरवर ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी स्कूटरला हात लावला नाही, पण एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर देखील त्यांनी त्याचं वाहन सोडलं नाही. आणि मग पतसंस्थेमध्ये जेव्हा काम करतो आपण त्यावेळेला चांगला मॅनेजर मिळणं हे पतसंस्थेमध्ये महत्वाचं काम असतं. आणि या ठिकाणी आरोग्यताईंनी त्यांना योग्य ते सहकार्य दिले त्याचा विचार करायला पाहिजे. तर म्हणजे पतसंस्था चालवणं वाईट अवघड याच्या करता आहे की बरीच ठेवणारी माणसं उलटा ठेव करीत असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही वसुली करता जाता कर्ज येईपर्यंत तो मनुष्य तुमचा अत्यंत ओबिडियंट सर्वंट असतो. पहिली नोटीस आली की तो तुमचा शत्रू बनतो, दुसरी नोटीस आली की तो तुम्हाला शिवाय द्यायला सुरुवात करतो, आणि तिसरी नोटीस आली की तो तुमची बदनामी करायला सुरुवात करतो. या सगळ्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. परंतु हे पुस्तक मला मी चाललं याच्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र आल्या. त्यांचं चरित्र आलंय, त्यांचं प्रवास वर्णन आलंय, आणि पतसंस्था चळवळ चालत असताना त्यांनी कशा तऱ्हेनं वसुली केली त्याचं कौतुक केलं पाहिजे. वसुलीची अवस्था फार भयानक आहे. माणसं बऱ्याच वेळेला कर्ज घेताना आपल्याशी अत्यंत गोड बोलतात, आणि जेव्हा आपण वसुलीला जातो त्यावेळेला ते सांगतात
त्यांनी एक ट्रक निवडून आणलेली आहे, हे कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी त्यांना सहकारातल्या शूर अशा तऱ्हेचं शूर प्राध्यापिका जे म्हणतो याचं कारण हे आहे. त्यांना या चळवळीमध्ये आणखी चांगल्या तऱ्हेची त्या चांगल्या तऱ्हेनं आणखी त्यांना पुढे जाता यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाला मी आवर्जून घ्यायचं हे खूप पूर्वीच ठरवलेलं होतं. आत्ता पुस्तक वाचल्यानंतर किंवा या पुस्तकावरती जी काही 2-3 भाषणं झाली त्याच्यावरनं मला पुन्हा अभिमान वाटला की माझी एक बहीण आशा भांगरे नावाची ही तितकीच योग्य आहे आणि तितकीच संन्यस्त वृत्ती पण बाळगून आहे. कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे बघा की एखादा माणूस जर भांडत असेल खूप तर तो माणूस सांगतो की मी याला कधीतरी कर्ज दिलंय, मी याच्यावर उपकार केलाय, त्याची फेड करायची नाही म्हणून तो माझ्या अंगावरती उलटतोय. तर तसं हे कर्ज देण्याचं काम आहे, हे अतिशय वाईट असतं आणि ते वसूल करणं हे खरोखर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्याला 2 गोष्टी आवश्यक असतात, एक योद्धा असणं आवश्यक आहे आणि संन्यस्त वृत्तीने युद्ध खेळणारा माणूस असला पाहिजे. अशा खंबीर मनाची माझी ही बहीण आहे. माझी आणि आशाची ओळख खूप पूर्वीपासूनची आहे. कार्यक्रम करायचा, परंतु आयुष्याची वाटचाल ही सुद्धा लिहिली गेली पाहिजे असं सुमतीताईंच्या मनामध्ये आलं आणि त्यातनं ह्या सुंदर अशा पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आता ताई आहेत, ताई कशा आहे काय आहे ते संगमनेरकरांना सर्वांना माहीत आहे, आम्हा महिलांनाही सगळं काही माहीत आहे. पण या घडल्या कशा हे आता पुस्तक वाचल्यानंतरच कळतं की त्यांचे आजोबा म्हणजे आईचे आई वडील हे किती ग्रेट होते. डोंगरे परिवार हा किती ग्रेट होता आणि त्या परिवारामधनं शिक्षणाची जी चळवळ आहे, महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ आहे, तिला पुढे नेण्याचं काम त्या काळामध्ये यांच्या ह्या परिवाराने केलेलं आहे. आणि त्या काळामधलं हे सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं त्यांच्या आई सुद्धा खूप शिकल्या, त्यांचे वडील सुद्धा खूप शिकले, जावई त्यांनी चांगले बघितले शिक्षक, आई पण शिक्षिका त्या काळातली झाली आणि त्यामुळं यांचं संपूर्ण बालपण, यांचा जन्म, यांचं शिक्षण पुणे या ठिकाणी झालं. आणि नंतर आमचे बापूसाहेब भांगरेंबरोबर त्यांचा विवाह झाला. आता विवाह म्हटलं की नंतरच्या जुन्या काळातल्या अतिशय अवघड अशा गोष्टी आहेत 50 वर्षापूर्वीच्या. मग ते कुटुंब कसं, ते सासर कसं, तिथल्या सगळ्या गोष्टी कशा, तिथली ॲडजस्टमेंट कशी. आता पुण्यात राहिलेली ही मुलगी, इंग्रजी माध्यमात शिकलेली ही मुलगी एका भांगरे कुटुंबामध्ये आली, मनोहरपूरला आली आणि त्यानंतर त्यांचा जो सगळा जीवनाचा प्रवास आहे त्या जशा घडलेल्या आहेत त्याचं सुंदर वर्णन यामध्ये केलेलं आहे. वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची. जेव्हा एखाद्या संस्थेला आपण आपल्या जीवनाशी जोडून घेतो आणि ती संस्थाच आपल्या जीवनाचं एक प्रतिबिंब असतं, एक रूप असतं, असं जेव्हा घडतं त्यावेळेस अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलं जातं. आणि त्यामुळे मॅडमनी खऱ्या अर्थानं या गृहलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून जे काम केलं ते अलौकिक, अतुलनीय अशा पद्धतीचं आहे. परंतु निवृत्तीच्या नंतरचं मॅडमचं जीवन हे अधिकच बदललं, कारण गृहलक्ष्मी पतसंस्थेमध्ये ते चांगलं कसं चालेल या संदर्भात मॅडम लक्ष ठेवून आहेत. परंतु सोबत भगवद्गीतेचा अतिशय उत्तम अभ्यास निवृत्तीच्या नंतरच्या कालखंडामध्ये मॅडमने केला. विशेषतः ध्यानधारणेचा अभ्यासही अतिशय उत्तम केला. आणि मला योगायोग असा वाटला की सुरुवातीची वाटचाल माझी यापासून होते, मध्ये गृहलक्ष्मी पतसंस्था येते आणि शेवटचं पान कोरं असतं. पुस्तकाचं शेवटचं पान कोरं असणं इथं मी पासून जी झालेली सुरुवात असते, मग आपल्या संस्थेविषयी आपण बोलतो, पण शेवट जो असतो तो मात्र कोरा ठेवायचा. तो सगळा मीपणा वितळावा, अहंकार पूर्णपणे संपावा आणि आपण शून्य व्हावं आणि जे केलेलं जे काही काम आहे ते समाजाला समर्पित करून टाकावं, अशा पद्धतीची भावना ही त्यांच्यामध्ये मी कायम पाहिली. आणि त्यामुळे महाविद्यालयामध्ये काम करत असताना त्यांना मिळणाऱ्या सगळ्या अर्जित रजेची रक्कम बऱ्यापैकी मोठी रक्कम होती, म्हणजे किमान 4-5 लाख रुपये नक्कीच असावी ती सगळी रक्कम त्यांनी
एकही शब्द न सांगता ही रक्कम मला नको, कारण मी रजा घेतल्या नाही, कारण तो माझा आनंद होता आणि मी आनंदासाठी काम करत होते असं सांगून त्या रजा नाकारायच्या. त्याची जी काही एनकॅशमेंट होणार होती ती नाकारायची. आणि उलट पक्षी आम्ही तिथे गेल्यानंतर या भूगोल विभागाच्या उत्तम लॅबोरेटरीसाठी हे माझं डोनेशन असं करून डोनेशनही द्यावं. त्या प्रयोगशाळेचं उद्घाटनही मॅडमच्याच हस्ते केलं. त्याचा फोटो या पुस्तकात तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. परंतु अशा पद्धतीची भावना असलेला शिक्षक खऱ्या अर्थानं समाज बदलण्याची शक्ती असलेले हे शिक्षक असतात. आणि असे अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या जीवनात घडवले. त्या विद्यार्थ्यांविषयी, त्या शिक्षणाविषयी देखील निश्चितपणे एक पुस्तक तयार होईल. इतका मोठा अनुभव हा त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि असे अनेक विद्यार्थी स्वतःच्या परखड परंतु निरपेक्ष प्रेमातून त्यांनी जे घडवलेले आहेत त्याविषयी त्यांना मी मनःपूर्वक वंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. नमस्कार. भेटल्या आणि खूप आनंद झाला. खरं तर रिटायर होणे आता नंतर काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तर मला असं वाटतं की खूप म्हणजे ज्यांचा एवढा अनुभव संपन्न जीवन जे जगले आहे आणि ते विशेषतः ते वाचल्यानंतर जर ते सगळा त्यांचा प्रवास पाहिला, एका सत्यशोधक कुटुंबातून त्या आलेल्या त्या काळची चळवळ आणि हे सगळा इतिहास मित्रांनो काय की आपल्या भारतीय समाजाचा इतिहासाकडे बघण्याचा किंवा दुर्लक्षितरित्या बघण्याचा किंवा आता इतिहास खूप मोठ्या आवेशपूर्ण सांगण्याचा, समजावून न घेता हा जो काही एक मला असं वाटतं की मी दोष मागणार नाही, परंतु काहीतरी शेवटी एक चांगला समाज घडवण्यासाठी हा एक पैलू फार महत्त्वाचा आहे. तो आपल्या कुटुंबाचा काही इतिहास असेल ना, आपले आई वडील, आपले आजोबा एक तशा पद्धतीनं त्यांनी सर्व आपलं कुटुंब इथपर्यंत आणलं. ही सुद्धा स्टोरी पण महत्त्वाची असते ना. आता पुढे आपली जी नवीन पिढी येणार आहे त्यांनी सगळं माहिती पाहिजे ना की कष्ट झाले, काय झाले, मग त्यावेळेची सामाजिक स्थिती, त्यावेळेच्या सामाजिक अडचणी, एवढंच नाही तर त्यावेळेच्या लोकांचा जो एक सामाजिक विचार होता तर तो आपण बघतो की तो फार उंच होता आपल्या तुलनेने. सर्व आपण पाहिलं ते पुस्तक पाहिलं किती जुने फोटो पाहिलं किती आनंद होतो. म्हणजे ती 40 साली झालेल्या लग्नाची पत्रिका छापली ती किती छान, म्हणजे बघायला किती छान. ती सत्यच होतं. म्हणजे एका बाजूला महात्मा फुलेंचा फोटो छापलेला आहे. हे किती म्हणजे त्यावेळी किती लोक ती विचारांची प्रगल्भता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर हे सर्व त्यांचे भाऊ कोंडाजी भुमरे पाटील, त्याचा वेश, त्यांचा तो फेटा, त्यांची ते म्हणजे एक वेगळ्या त्या आपल्या पाठीमागच्या इतिहासाची जाणीव ही निश्चितपणाने या पुस्तकातून होत असते. आदरणीय त्यांनी सहकार चळवळीमध्ये काम केलं, राजकारणातही काम केलं. त्या म्हणजे धाडसी आहेत सर्वांनी सांगितलं. आता त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा चांगली स्त्री स्वातंत्र्याचं चळवळ ज्यांनी सुरू केली त्या सत्यशोधक चळवळीचे तिथे ते प्रेरणास्रोत आहे. आणि म्हणून काहींनी सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम त्यांनी केलेलं आहे. स्वर्गीय गोविंदरावजी आदिक साहेब आणि आम्ही काहींच्या त्यामुळे बरेच कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाच्याही चळवळीमध्ये त्यांनी चांगलं मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि गृहलक्ष्मी पतसंस्था, कारण इथे आता हा कार्यक्रम म्हटलं तर तो काहींशी निगडित आहे, परंतु ह्या पतसंस्था चळवळी खरं म्हणजे खूप मोठं योगदान या ठिकाणी महाराष्ट्रात दिले. कारण सहकार हाच मुळात आपल्या महाराष्ट्राचा एक मोठं केंद्र होतं आणि सहकारी चळवळी खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांनी काम केलं आणि सहकार्याच्या माध्यमातून सामान्य जीवन परिवर्तन. त्यावेळेला माझ्या मनामध्ये साधारणतः एक निर्ढावलेला वाचक जो असतो त्याच्या मनामध्ये नव्या लेखनाविषयी, वेगळ्या क्षेत्रातल्या माणसाच्या लेखनाविषयी एक प्रकारचा सूक्ष्म असा तुच्छता भाव असतो की काहीतरी असणार त्यात. कारण हा मी निर्ढावलेला वाचक आणि निर्ढावलेला लेखक सुद्धा आहे. मला असं वाटतं की काय खास नसेल काय एवढं, आपलं चालूया थोडंफार म्हणजे आपल्याला बोलण्यापुरतं ठीक आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये मौलिक असा ॲडव्हान्स खूप आहे. आता डॉक्टरांनी ज्याचा उल्लेख केला की यांचं जे आदोळ आहे ही डुमरे पाटील मंडळी जी आहे ती महात्मा फुल्यांच्या सगळ्या चळवळीमध्ये सुरुवातीपासून ती बरोबर होती. अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे त्यांना की अशा घराण्यामध्ये आपला आदोळ आहे पडलेला आहे. आता स्वाभाविकच आहे की सहकार चळवळीच्या विषयी, त्यातल्या अनुभवांविषयी
या पतसंस्थेच्या एकूण कामाविषयी या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. जवळजवळ 1/3 भाग हा तोच आहे, पण तो महत्वाचा आहे. नगर जिल्हा हा सहकारी चळवळीतला अग्रणी आहे आणि अशा सहकारी चळवळीमध्ये, पतसंस्थेच्या चळवळीमध्ये एक महिला पतसंस्था ती संगमनेरला सुरू होणं ही आपल्याला अभिमान वाटावी अशी गोष्ट ती त्याने केली. आणि आपल्याला माहिती आहे पतसंस्थांच्या बद्दल आपण अनेकदा ऐकलेल्या गोष्टी असतातच. मोठमोठ्या पतसंस्था, अगदी आपल्या गुलवाडीची एक पतसंस्था अलीकडे मोठी निघाली भली मोठी, किंवा आमच्या कानूर पठारची आमच्या पाटण तालुक्यातलं तिथली एक पतसंस्था त्याच प्रकारे दुर्दैवाने तिचं जे काय झालं ते झालं. त्यामुळे हे चालवणं फार मोठं कठीण काम असतं. म्हणजे तुम्ही स्वतः एक सेवाभावी एक व्रतस्थ वृत्तीने काम करणं तर आवश्यकच आहे, पण त्याच्या बरोबरीने काही वाईटपणा घेऊन त्याचा सगळं जे व्यवस्था जी आहे ती नेटकी चालेल, व्यवस्थित चालेल आणि ती कल्याणकारी सुद्धा असेल, या सगळ्याची काळजी घ्यायला लागते. मॅडमनी त्यांच्या लहानपणाबद्दल जे दिलेलं आहे, विशेषतः त्या काय नाव त्यांचं, नर्गिस मेस्त्री नावाच्या त्यांच्या ज्या फॅमिली डॉक्टर होत्या, मेस्त्री म्हणजे पारशी. आता ह्या पुण्यातलं जे सगळं असल्यामुळं अनेक जाती धर्मांचे मैत्र, ब्राह्मण, मुसलमान, पारशी सगळ्या जाती धर्मांचं जे मैत्र आहे त्याचं फार सहज सुंदर असं चित्र त्यांच्या लेखनामध्ये आलेलं आहे. खरं म्हणजे प्रत्येक माणूस वाटचाल करत असतो आपल्या जीवनाची, जगण्यापासून मरण्यापर्यंत. आपले जीवन म्हणजे तरी काय असतं? जन्माला येणं, जगणं आणि एक दिवस मरणं. कारण हे तर कुणी टाळू शकत नाही. जगामध्ये सगळ्यात अंतिम सत्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे मरण. आता त्याचा स्वीकार कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रयत्नाचा भाग असतो, समजुतीचा भाग असतो. आपण जे काही कमावलेलं असतं, एक आतली ताकद, तिचा भाग असतो आणि त्या पद्धतीनं माणूस आयुष्य जगत असतो. काही माणसं अशी असतात की या जगण्याच्या वाटचालीमध्ये या भूमीवर आपल्या पायाचे काही ठसे उमटवून जातात, जे अमीट राहतात. ते ठसे कोणाला पुसता येत नाही. गृहलक्ष्मी पतसंस्था स्थापन करून आशाजींनी या भूमीवर आपल्या पायाचे जे ठसे उमटलेले आहेत आणि या सहकार्याच्या क्षेत्रामध्ये ते कधीही पुसले जाणार नाही याबद्दल मला अजिबात संशय नाही. तेव्हा त्याने विविध क्षेत्रात काम केलं. त्यांना राजकारणाचा इतिहास होता. बांगरे असं त्याच्या आयुष्याची वाटचाल आहे. गृहलक्ष्मी पतसंस्थेमध्ये तिने काम केलेलं आहे. आज इथं अशा ताईकडे पाहिलं तर त्यांचा स्वभाव इतका शांत आणि सौजन्य स्वभाव आहे. आणि जेव्हा त्या आमंत्रण घ्यायला आल्या तेव्हा त्या म्हणे माझे पुस्तक वाचन करा, तुमची तब्येत बरी असेल तर या. त्याचं आग्रहाचं आमंत्रण नव्हतं मला, तरी पण ते म्हणजे साहेबांच्या श्री डॉक्टरही जर ते घेतीलच तर तुम्हाला बघा तुमची तब्येत बघूनच तुम्ही कार्यक्रमाला हजर आहात. त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम अटेंड केला. आणि अशा ताईंना खरं मी आतापर्यंत खूप हसायची. म्हणजे देशपांडे मॅडम त्या ब्राह्मण होत्या आणि भाकरेताई त्या पण दिसायला तशाच असायच्या. त्या कधी म्हणजे फिरायला वगैरे आल्या समजा एकमेकीचे चेहरे पाहिले तर असं मला वाटायचं याच भाकरेताई असतील, याच देशपांडेताई असतील, असं माझं हे व्हायचं, गोंधळ व्हायचा. पण बरेच वेळा असं येऊन जाऊन झाल्यानंतर अशा त्यांची माझी भेट झाली. त्यांचा स्वभाव खूप शांत आणि शांत बोलणं, त्याच्यामुळं त्यांची वाटचाल खूप चांगली झाली. पण खूप कष्टातून त्यांनी उभा केलं. आज पुण्यामध्ये इतकी हुशार बहिणी, आज साहेबांना म्हटले परवा, एक लेडीज असून तिने पुण्यामध्ये म्हणजे इंग्लिश मिडियमच्या असून सुद्धा, आई वडील शिक्षक असून सुद्धा त्यांनी कितीतरी त्याच्यातून तिने म्हणजे संकटातून तोडून देत आलेले आहेत. लहान
फ्रॉकमध्ये असताना सुद्धा आई वडिलांना शिक्षिकेविषयातले असल्यामुळे त्यांना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शाळेत जावं लागायचं. पण आशाताई 2 भाऊ त्यांचे ते लाडात वागल्या, त्याच्यामुळे शेजारचे कोणी नेऊन पोचवायचे, त्यांना आणायचे, त्यांचे म्हणजे जेवणाचे जी लवकर सूट होती त्यांच्या आई डबे ते मुलांचे करून द्यायच्या. तिथून त्या बीडमध्ये ह्याच्यामध्ये नगरमध्ये आल्या, नगरमधून आपल्याला प्रवरानगरमध्ये आल्या, प्रवरानगरमधून संगमनेर झालं, अकोल्यामध्ये राहिल्या. कितीतरी एका ॲक्सिडेंट जोरात मला तर इतका धक्का बसला. म्हणलं आपण असं जर असतं तर म्हणजे रूममध्येच राहिलो असतो. पुस्तकांची पूजा करण्यात आली. त्याच्यानंतर साधारणपणे या पुस्तकाचे प्रकाशक मी आहे आणि पुस्तकाचा प्रकाशक हा कधीही त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष नसतो. मी या कार्यक्रमाची अध्यक्ष आहे. तिसरं असं की आता सरांनी उल्लेख केला तसं या पुस्तकाच्या मूलपृष्ठावर माझा फोटो छापलेला आहे. जेव्हा तिला विचारलं की असं काय केलंस तेव्हा तिने उत्तर दिलं की माझ्यापेक्षा माझं तिच्यावर जास्ती प्रेम आहे. मला वाटतं अशा मी भरून पावले तुझ्या त्या सगळ्या शब्दांनी. अशी मैत्री, असं प्रेम तिला दिलंस ही माझ्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक सांगायचं, हे पुस्तक 100 पाणी आहे. या 100 पाणी पुस्तकाचं लेखन गेली 12 वर्ष सुरू आहे. 100 पाणी पुस्तकाला 12 वर्ष लागली म्हणजे काय झालं तर त्याच्यातून इतकं लेखन म्हणजे आतला मजकूर वाचला की तुमच्या लक्षात येईल. आणखी एक चौथा संकेतभंग सांगते. साधारणपणे पुस्तक प्रकाशित झालं की आम्ही सूचना करतो की पुस्तकं तिथे ठेवलेली आहेत, कृपया जाताना, कृपया नाहीच म्हणत, जाताना ती विकत घ्या आणि घरी जाऊन वाचा. आज तसं केलं नाही. आशाने सगळ्यांना ही पुस्तकं प्रेमानं भेट दिलेली आहे. मला असं वाटतं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुमची जबाबदारी वाढलेली अशी आहे की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. वाचलं की लक्षात येईल की काय तिथं सांगितलेलं आहे, कसं सांगितलेलं आहे. आता पतसंस्थेबाबत अनेकांनी सांगितलं, अनेक पतसंस्था उभ्या राहिल्या आणि मोठ्या सुद्धा. आमच्या श्रावपुरात सुद्धा असं झालं. अशानं पतसंस्था उभी केली. तिचं उद्घाटन माझ्याच हस्ते झालं आणि तिचं पहिलं पुस्तक त्याचे प्रकाशन माझ्याच हस्ते होतं. ही सुद्धा माझ्यासाठी छान गोष्ट आहे. उद्घाटन जेव्हा झालं त्यावेळेला ती चकलेलीच होती की कसं होईल, काय होईल. त्यावेळेला मोबाईल होते, आम्हाला डेली फोनवर किंवा फोन बुक करावे लागायचे त्यावेळेला आणि मग आम्हाला बोलता यायचं. मग त्या पण बोलायचं फोनवर, त्याच्याऐवजी आम्ही भेटायचो जास्त. तर त्यावेळेला त्याची धडपड बघायची. सांगितलं 105 रुपये फी असायची, 100 आणि 5. ती सुद्धा मुश्किल होती म्हणणं. पतसंस्था उभी करणं आणि तीही बायकांची उभी करणं म्हणजे 2-4 बायका मुश्किलीने एकत्र येतात. इथं 700 आणि 1000 बायका एकत्र आल्या आणि गेली 36 वर्ष त्या एक विचाराने काम करत आहेत. मला असं वाटतं बायकांना इतकी वर्ष एकत्र ठेवलं हे केवळ आशानं तिच्या स्वभावानं ते शक्य केलेलं आहे. खरं तर खूप मान्यवर तिच्याविषयी बोललेलं आहे. मला इथं आशाची हुशारी थोडी अशी दिसते की मला तिनं या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं. याचं कारण कदाचित मी फार बोलले असते, कारण ते सगळा तिचा प्रवास मी पहिल्यापासून गेली अनेक वर्ष 88ला उद्घाटन झालं. त्याच्या आधीपासून गेली 40-45 वर्ष आमचा स्नेह, आमची मैत्री अशीच आहे. आमच्यात कधी गैरसमज झाले नाहीत, आमच्यात कधी भांडणं झाली नाहीत आणि छान प्रेमाचे संबंध चालू राहिले. या पुस्तकाचं काम चालू असताना अनेकदा ती विसरली, अनेकदा मी विसरले. मग एकमेकांना मी आठवण दिली पुन्हा आणि आहे. मग अशी तिनं सांगितलं तसं की तिनं फक्त पतसंस्थेविषयीच आधी लिहिलं त्याचं आहे. मला वाटतं तिच्या लेखाच्या लग्नातच मी तिला सांगितलं होतं की आता जरा लिहायला सुरुवात कर. मग तिला अतिशय अज्ञानाला विद्यार्थिनीसारखं मला तो अहवाल लिहिल्यासारखं ते आवडून गेलं होतं. पण मग तिला म्हटलं गं बाई हे तू सगळं तू केलंय, तू कुठं दिसते त्याच्या मागं, तू सगळ्या नोंदणी दिल्या, छान छान काम केलं. पण असं नाही तर तिच्या बोलण्यातून अनेक गोष्टी यायच्या, तिच्या आजोबांच्या, पुन्हा तिच्या आईवडिलांच्या, जिथे शिक्षण घेत होती त्याच्या खूप गोष्टी यायच्या.
त्यांना सांगितलं की बाई हे सगळं तू लिही आणि तू खूप गोष्टी करते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.